सो हाय गाईज, वेलकम बॅक टू द अमोल व्लॉग्स गाईज. सो नवीन आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय. सो चला आता रेडी झालेलो आहे गाईज. सो आज चाललो आहे कॉलेजला ॲक्च्युली रिसेट आणायचं आहे आमचं. सो आता री एक्झाम आहे आमची 22, 23, 24पासून. सो री एक्झामचे पेपर आलेले गाईज. सो चला आता जाऊया आणि बॅकचे पेपरचं रिसेट घेऊन घेऊन आल्यानंतर काय 2-3 लोकेशन असेल ते दाखवेल. शिरोळमध्ये काय जे आपण एक गार्डनला पण फिरायला जाणार. सो ते गार्डन पण दाखवीन आणि काय थोडं स्पेंडिंग टाईम सोलो. सो चला काहीच नवीन आलेलं कंटिन्यू करा. काय कॉलेजचीच भाग असणार आहे 2-3 पार्ट दाखवून कॉलेजचे आहेत. सो चला कंटिन्यू. सो चला गायच फायनली आलो आहे मी कॉलेजपाशी आहेत. सो या खूप आठवणी आहे आज कॉलेजमधल्या. कारण काय याल कॉलेजच्या टायमिंगला मी रोज इथूनच जायचो कंटिन्यू, म्हणजे रेग्युलर हा स्पॉट होता. बरं आता मॅडम पण गेला आहे आमच्या कॉलेजमधल्या. मॅडम पण बघत होत्या, बट ठीक आहे जाऊन द्या, इग्नोर करा बाकी. बट खूप आठवतात गायच ते कॉलेजचे दिवस. याच रोडवरनं जात होतो गायच मी कॉलेजला. हाच तो रोड. आणि आता बॅक आहे गायच. सो बॅक पेपरमुळे वाईट वाटतं गायच. बाकीचे पुढे गेले, मी एकटा मागं राहिले असं काही नाही गायच. सो ज्यांचे बॅक राहिले गायच, सो अजून पण आहे बाकी बॅक. सो त्यांची पण लवकरच आता री एक्झाम आहे. सो आता बघू बॅकच्या टायमिंगलाच भेटणार आहे सगळी गँग गायच. आत्ता सगळे बाहेर यायचं. सो आत्ता काही कळणार तर नाही मला, बट कॉलेजच्या टायमिंगचा इश्यू आहे. बघू आता टायमिंग काय यायचं. एक्झामचा पेपर चालू होणार आहे त्यानंतर मग आत्ता काय बोलतो भेंडी मलाच कळणार आहे. कारण खूप थकलो आहे गायच. एवढं चालू आहे स्टँडपासून इथपर्यंत. आता चला गायच, ही बाजूची ऑल आहे ती आमच्या कॉलेजचीच आहे गायच. सो आता कॉलेजला जाऊन रिसेट घेऊ. बघू आता चालू आहे का नाही कॉलेजचं रिसेट. सो चला कंटिन्यू करा गायच. चला गायच, इंटर दिस माय कॉलेज गायच. सो चला आता रिसेट घ्यायला जाऊया. एकदम शांत वातावरण आहे कॉलेजमध्ये. बघा व्ह्यू काय भारी आहे. व्ह्यू तसा एक नंबर आहे गायच. बघू आता रिसेटचा टायमिंग संपलेला आहे असं वाटते गायच. कारण म्हणजे कोण कुत्रंसुद्धा दिसना कॉलेजमध्ये. बघू गायच, कारण एक्झाम चालू झालेली आहे. सो एक्झाममुळं काय दिसत नसतील. हे काय आले पोरं व्हायचं बघू शकता. बट ठीक आहे गायच. सो चला आता जाऊ महाग रिसेट हॉलला गायच. रिसेट हॉलला जाऊन रिसेट घेऊया आपण. काय 11वी 12वीचे पेपर आहे वाटते. पेपर आहे का रे तुमचे नाही पेपर नाही ॲक्च्युली त्यांचे. चला आमचं बघायचं हे कॉलेज होतं. आता पण आहे गायच, पण आता काय फक्त बॅक राहिलेले. सो आता बघू रिसेट घ्यायला जाऊ. रिसेट घेऊ. कंटिन्यू गर्दी यायचं. लोकांकडे इग्नोर करा गायच, कारण आपल्याला लॉगिंग करायचं आहे. लॉगिंगमध्ये काही सोपं नाही भेंडी. लॉगिंगमध्ये पण खूप त्रास होतो व्हायचं. बघू आता गिम्बल घेणार आहे भेंडी. हे बघा इथंच येत असतो मी. लेक्चर चालू आहे भेंडी वर्गात. बघायचं आवाज येतोय का. ठीक आहे गायच, इग्नोर करा. चला गायचं, आजचं बघायचं आउटफिट वाईट शर्ट गायचं. चला गायचं लेक्चर चालू आहे. अरे भेंडी नाही काय चालू आहे. मला वाटलं बंद आहे काय, बट ठीक आहे गायचं. आता ही नवीन बिल्डिंग चालू आहे कॉलेजची. बघू शकता गायचं न्यू स्ट्रक्चर. बट तसं त्यामाने खूप भारी आहे ॲक्च्युली कॉलेज. फक्त बाकी इव्हेंट तर काय होत नाही इथं. आम्ही आमच्या कॉलेजचे फेअरवेलचे फोटो ते इथंच काढले होते गायच. सो चला आता बघू रिसेट देतात का नाही. कंटिन्यू गायच. सो चला गायच, फायनल आपल्याला भेटलेले हॉल तिकीट. आता बघू चला गायच. कॅन्टीन काय सध्या आहे उघडं. बघू आता कॅन्टीनला जाऊ, फिरू जरा, खाऊ पिऊ काहीतरी. खूप दिवसानंतर आलो आहे. फायनली भेटले आपलं रिसीट हॉल तिकीट. आता डायरेक्ट जायचं आहे. बघू आता आता थोडं काहीतरी खाऊ कॅन्टीनला. बघू ट्राय करू. पण बाहेर खायचा प्लॅन आहे गायच. आहे बी बिल्डिंग गायच. खूप दिवसानंतर आलो आहे कॉलेजला. एकदम शांत वातावरण, एकदम शांत. कोणाचं एक ना दोन भेंडी. असंच वातावरण पाहिजे व्हायचं लाईफमध्ये. एकदम एन्जॉयबल व्हायचं. तसं भारी कॉलेज आमचं, एक नंबर आहे. फक्त इव्हेंट होत नाही गायचं ॲक्च्युली. सो चला आता गायचं बघू. एकदम शांतता आहे गायचं कॉलेजमध्ये. सर बीर काय आहे, सर आहे गायचं. कोण काय बोलत नाही तसं. आम्हाला डेली ट्रेनिंग आहे गायचं. सो त्यामुळे काय वाटत नाही. लॉगिंगमध्येच करिअर करणार आहे. सो चला आता जाऊया घरी. कंटिन्यू गायचं तोवर बघा.
सो चला गायचं आता झालेलं आपलं रिसेट घेऊन व्हायचं. सो चला हे आमचं कॉलेजची पार्टी आहे, बघून घ्या. हेच ते कॉलेज आहे, याच कॉलेजमध्ये मी शिकत होतो गायचं. सो चला याच कॉलेजमध्ये माझी बॅक लागलेली गायचं. सो आता डायरेक्ट बॅक टू द होम गायचं. सो चला आता झालेली गायचं एक्झाम रिसेट. पेपर अजून बाकी नाही आहेत, पेपर आता चालू होईल. 24ला आणि 26ला आमचे 2 पेपर आहेत. माझे ॲक्च्युली 2च पेपर राहिले होते, बाकीच्यांचे पण पेपर बाकी आहेत. सो चला आता कंटिन्यू करायचं. सो लो गायचं बाय बाय. चला गायचं फायनल आलो आहे मी जिजामाता ग्राउंडला गायचं. इथं गार्डन आहे काय जिजामाताचं, ते आपल्या चंगुंगींनी फोटो काढलेले आहेत आपले. चला गायचं आता थोडं ग्राउंड फिरू. एकदम शांतता आहे गायचं. शिरोळचं जिजामाता उद्यान आहे गायचं. खूप भारी ग्राउंड एकदम गार्डन. संध्याकाळी काय 4चा टायमिंग आहे वाटतं, 4च्या टायमिंगला खोलत असते. आता चला जरा फिरू गायचं. खूप मी आफ्टर 7-8 महिन्यानंतर आलो असतो ॲक्च्युली. आज सेकंड इयरला आलो आहे एका मित्रासोबत. आता काय एकटंच आहे आपलं, रिलॅक्स. कॉलेजला काम होतं, कॉलेजचं काम पण झालं. आता रिलॅक्स फिरायचं, बसायचं. बसतो आता कुठंतरी. एकदम शांतता आहे, कोणाचं 1 ना 2 व्हायचं. खूप शांतता आहे व्हायचं. नक्की यायचं शिरोळा. जे शिरोळा राहतात तिथं रेग्युलर येतच असतात जायचं. बघू आता आपले मित्रमैत्रिणी पण भेटलेले मागं, पण मी लॉगमध्ये नाही घेतले ॲक्च्युली. रोडलाच भेटले होते चालता चालता. त्यामुळं काय नाव तिचं, काय नावं लक्षात नाही म्हणजे, जाऊन दे आता. बंटी भेटला होता आणि अजून कोण होतं तिचं पण नाव लक्षात नाही यायचं. चला आता जरा फिरू. तर ग्राउंडचे पण सिनेमॅटिक टाकणार आहे यायचं. खूप दिवसानंतर चाललं होतं यायचं, येईन फिरून ग्राउंड लागायचं. खूप दिवसापासून फायनली आलो आहे. आज पेपर होता, पेपर तर नाही अजून काय, रिसिट होतं. रिसिटला आलो आणि घेतलं रिसिट. आता बघूयाच कोणतं तरी पाण्यावर बसून निवांत. हे आमच्या कॉलेजमध्ये पण लावलेलं आहे आत्ता नवीन. हे काय व्यायाम करायचं काय, संध्याकाळी सगळं फुल असते. अजून आत्ताशी ओपन झालं आहे काय, अजून ओपन नाही झालं. इकडचं गेट पलीकडचं गेट झालं आहे. सो मेन गेट ओपन झाल्यावर सगळी पब्लिक वाढते, त्याच्या बाहेरच खायचं तर खूप आहे. आता बघू. आता घेतलं आहे काय, मी आपला स्पंज डोसा खाल्ला, म्हटलं व्हेज राईस खाऊ तर काय ते बंद होतं. सो चला आता निवांत बसतो, फिरतो, जरा बोलतो व्हायचं. खूप दिवसापासून तुमच्याशी बोलणार होतो. चला व्हायचं हात. शांत वातावरण, एकदम मोडे वातावरण आहे. सो एकदम शांतता आहे जिथं. कोणाचं 1 ना 2 अशा काही जागेवर येत जा. मी नेहमी येत असतो. मी तर काय बाई 5-6-8 महिन्यात नाही एकदा येत असतो. रेग्युलर तर नाही, मी कधीतरी येत असते, पण ठीक आहे यायचं. एकदम शांतता आहे ग्राउंडमध्ये, कोण नाही, एकदम बघायचं. एकदम शांत वातावरण ग्राउंडमध्ये. कोणाचं 1 ना 2 बघू आता ट्राय करतो आहे. ते पोरगं बसते, झोका खेळायचं होते काय. लहान बाळ यायचं आम्ही पण, आम्हाला पण वाटतं झोका खेळू, पण एक लहान बाळ असलेलं आहे त्याला असं बोलणं शिकत. ठीक आहे बघू, ते उठल्यावर झोका खेळू. जरा सिनेमॅटिक पण टाकू. सिनेमॅटिक पण मी टाकणार आहे ॲक्च्युली. खूप म्हणजे खूप शांतता आहे. कोणाचं 1 ना 2 म्हणजे निवांत असं वाटतं इथंच झोपावं भेंडी, पण नाही भेंडी. जरा आता फिरू. चला व्हायचं. तुम्हाला जिजाऊ उद्यानचं मेन आहे ना स्मारक आहे जिजाऊ माताचा. तो चला तो स्मारक दाखवतो. जरा केलेलं आहे स्मारक टाईप, बघा समोरच आहे गायचं. चला काय जवळून दाखवतो. ये फितूर मेरा, बघा जो का भारी पार्क आहे काय जसं जिजाऊ माता गार्डनचं. चला जरा स्मारक पण दाखवतो. हे आपला जिजाऊ माताचं स्मारक आहे गायचं पुढं. चला आता हात तले दुखतोय गायचं ब्लॉगिंग करताना. इथं पूल पण आहे गायचं, पण हे आपल्या दाखवायचं पूल आहे गायचं, म्हणजे पाण्याचं पूल आहे. ते पाणी तर नाही, मोकळंच आहे, पलीकडचं भरलेलं आहे गायचं. चला एकदम शांत वातावरण आहे इथं. कोणाचं 1 ना 2 हे बघा आपल्या महाराजांची स्मारक टाईप लावलं आहे महाराजांचं. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला हे स्मारक पण दाखवतो. हे बघा जिजाऊ माताचं. इथं राजमुद्रा पण लिहिलेली गायच, महाराजांची राजमुद्रा. बघा गायच फोटो काढतो एक, व्लॉगला टाकायला हवी ॲक्च्युली. 1 नंबर आहे गायच. मन एकदम प्रसन्न होतं आपल्या महाराजांच्या. महाराजांच्या कथा खूप आहे गायच. महाराजांनी खूप केले गायच आपल्यासाठी. सो त्यांचं नाव पण नक्की घेत जायचं.
एकदम सनसेट टायमिंगला आहे. गोल्डन हावरमध्ये आज एकदम गोल्डन हावर आहे चालू. बघू शकता आज इथनं पूर्ण पार्क. इथनं गेट आहे आज. हा मेन दरवाजा आहे आतमध्ये यायचा. हे बघा आज इथं पाण्याचा पूल आहे. बघू आता निवांत बसू. बारकारी पोरं पण भेटली ते आज एकदम भारी होते. बघू आता फोटो काढू इथं सनसेटला आज निवांत बसू. चला आज